वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 साठी समाजशास्त्र विषयाचे आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। इयत्ता 5वी ते 12वीच्या पुस्तकावर आधारित प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। कारण जशा प्रकारे सिलेबस आहे आणि जशा प्रकारे 2013 ते 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत, संपूर्ण अनालायसिस करून आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण काही प्रश्न ॲड केलेले आहे मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 13 आपण आज पाहत आहोत। यापूर्वी आपण ऑलरेडी आपले जे 12 व्हिडिओ आहे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेले आहे। संपूर्ण सिलेबस आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत मित्रांनो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला जवळपास या ठिकाणी 250 व्हिडिओ फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताच जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। सुपरफास्ट 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। प्रश्न आहे की सर अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। 4 ऑप्शन्स दिलेले आहे, वीर सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, रासबिहारी बोस किंवा लाला लजपतराय। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि प्रश्न आहे की अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन जे 1 दिलेला आहे सावरकर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। प्रत्येक प्रश्नानंतर काही इम्पॉर्टंट माहिती दिलेली आहे की स्थापना सावरकरांनी 1899 मध्ये नाशिकमध्ये स्थापन केलेल्या मित्रमेळा या संस्थेचे पुढे 1904 मध्ये अभिनव भारत या संघटनेत रूपांतर करण्यात आले। दुसरा प्रश्न क्रमांक 2 दुसरा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीच्या वसाहती होत्या? सोपा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि रावी व सिंधू नदी आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3 तिसरा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की चंद्रगुप्त मौर्य याचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, बोधगया, राजगृह, पाटलीपुत्र किंवा श्रवण बेळगोळ। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय जे डी असेल, ऑप्शन जे डी दिलेला आहे श्रवण बेळगोळ आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे। पर्याय जे 3 दिलेला आहे मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न हे बघा, माहिती दिलेली आहे की कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील श्रवण बेळगोळ येथील चंद्रगिरी टेकडीवर त्यांचा मृत्यू झाला। पुढचा प्रश्न क्रमांक म्हणजे एकदम स्पीडली आपण हे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की सर ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर हे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे की ईस्ट इंडिया असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स 4 विधाने दिलेली आहे आणि दादाभाई नौरोजी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे। म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। पुढचं आहे बघा, या संदर्भात काही माहिती दिलेली आहे की ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली। स्थापना 1 ऑक्टोबर 1866 रोजी लंडन येथे या संघटनेची स्थापना झाली। पुढचा प्रश्न क्रमांक 5 पाचवा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे। सोपा प्रश्न आहे, म्हणजे सोपा प्रश्न आहे तर डायरेक्ट उत्तर पण या ठिकाणी पाहणार आहोत की महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जे जिल्हा आहे ते अहमदनगर आहे। म्हणजे पर्याय जे बी दिलेला आहे, ऑप्शन जे बी असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6 सहावा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद किंवा यजुर्वेद। अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि अथर्ववेद आपला बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे 3 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7वा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्याच्या परंपरेस
उचलून धरणे या प्रकाराच्या साहित्याशी संबंधित संत कोणते? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. प्रश्न वाचून घ्या, प्रश्न समजून घ्या. प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रश्न या ठिकाणी असणार आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, 4 पर्याय दिलेले आहे. संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, समर्थ रामदास अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि पर्याय 1 संत एकनाथ आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे सर प्रश्न क्रमांक 8 दिलेला आहे. प्रश्न तुम्ही पाहू शकतात की भारतीय राज्यघटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सुद्धा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. मानव अधिकार, घटनात्मक अधिकार, मूलभूत अधिकार, समानतेचा अधिकार अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. घटनात्मक अधिकार आपला बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9वा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ कोण? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि म्हणजे ऑप्शन आन्सर कीमध्ये जगदीशचंद्र बोस दिला होता, परंतु आपण या प्रश्नाचा थोडा रिसर्च केला तर सोपा प्रश्न होता की क्लाउड्स टॉलेमी आपला या ठिकाणी ऑप्शन जे 3 आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हे बघा माहिती दिलेली आहे की टॉलेमी यांनी 2ऱ्या शतकात म्हणजे इसवी सन 1950च्या सुमारास जगाचा नकाशा तयार केला आणि त्यांनी नकाशाशास्त्र अक्षांश आणि रेखांश वापर प्रथम केला. ओके, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10वा प्रश्न आहे की सर या खडकात जीवाश्म आढळत नाही अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. गाळाचे खडक, रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक किंवा चून खडक. 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 दिलेला आहे अग्निजन्य खडक आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. दोस्तों आपको हिंदी, मराठी, बाल मानसशास्त्र, समाजशास्त्र और परिसर अभ्यास के टोटली वीडियो हमारे चैनल के माध्यम से बिल्कुल फ्री में देखने के लिए मिलेंगे. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर सकते हैं. दोस्तों पूरा का पूरा सिलेबस जो है आपको फ्री में यहाँ से करवा के दिया जाएगा. ज्वाइन बटन को ज्वाइन कर चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. वीडियो को प्लीज लाइक करेंगे और चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब करेंगे. पुढचा प्रश्न आता प्रश्न क्रमांक 11 म्हणजे दोन्ही पेपरसाठी उपयोगी हे प्रश्न या ठिकाणी असणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या सोन्याच्या खास नाण्यांवर कोणती अक्षरे कोरली होती? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे की श्री राजा शिवछत्रपती म्हणजे पर्याय जे 2 दिलेला आहे आपल्याला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 12 सर 12वा जे प्रश्न आहे प्रश्न दिलेला आहे की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे मित्रांनो. खूप जास्त महत्त्वपूर्ण हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे की जिल्हा परिषद बरखास्त करण्याचा अधिकार कोणास असतो? आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. केंद्र सरकार, जिल्हा परिषद अध्यक्ष, राज्य शासन किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी. अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि राज्य शासन आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. या संदर्भात काही स्पष्टीकरण दिलेलं आहे की जिल्हा परिषद ही राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कार्य करते. जर जिल्हा परिषद योग्य प्रकारे काम करत नसेल तर तिला बरखास्त म्हणजे डिसलॉक करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे असते. म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे ऑप्शन जे सी असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13 आहे की सर मोहम्मद पैगंबरांचे जन्मस्थान कोणते आहे? अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे आणि ऑप्शन 1 जे असेल मक्का आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14 आता 14वा जे प्रश्न आहे की सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय? तर हे बघा सार्वभौम राष्ट्र म्हणजे काय अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ज्या राष्ट्रांवर बाह्य शक्तीचे किंवा इतर देशांचे नियंत्रण नाही व जे आपला कारभार स्वतंत्रपणे करू शकते अशा प्रकारे आपला योग्य उत्तर ऑप्शन 2 असेल म्हणजे सार्वभौम राष्ट्र होय. तर पर्याय जे 2 दिलेला आहे ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15 15वा जे प्रश्न आहे सर प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वर्षातील कोणत्या काळात
उत्तरायण असते? आता हे बघा मित्रांनो, वर्षातील कोणत्या काळात उत्तरायण असते अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि पर्याय 1 म्हणजे 22 डिसेंबर ते 21 जून या काळात उत्तरायण असते. म्हणजे पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आपले नोट्स अवेलेबल आहे. मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 साठी हिंदी, मराठी आणि बालमानसशास्त्र विषयाचे नोट्स अवेलेबल आहे. पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला हे नोट्स मिळणार आहे. मित्रांनो, प्राइस आपण फक्त 399 रुपये या ठिकाणी ठेवलेली आहे आणि लिमिटेड ऑफर आहे. मित्रांनो, म्हणजे इतका केला तर आपल्याला 90 पैकी जवळपास 70 मार्क मिळाले पाहिजे. अशा प्रकारे आपण हे अपडेट नोट्स आहे, म्हणजे 2025च्या परीक्षेमध्ये जी परीक्षा झाली होती त्याच्या संपूर्ण अनालायसिस करून 2024च्या प्रश्नपत्रिकेचं अनालायसिस करून आपण हे नोट्स अपडेट केलेले आहे. मित्रांनो, कारण प्रश्नपत्रिकेचा प्रारूप, प्रश्नपत्रिकेचा स्वरूप, परीक्षेची पद्धत बदलत असते, त्या हिशोबाने आपण हे नोट्स तयार केलेले आहे आणि बेस्ट आणि क्वालिटी नोट्स आहे. मित्रांनो, फक्त 399 आपण प्राइस ठेवलेला आहे. पेपर 1 आणि पेपर 2 साठी 3 विषय आहे. आपल्याला 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे, म्हणजे जितके नोट्स तुम्हाला पाहिजे ते तुम्ही परचेस करू शकतात. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स उपलब्ध करून दिली जाईल. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. प्रश्न क्रमांक 16, सुपरफास्ट 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. प्रश्न दिलेला आहे की सर, भारतीय प्रबोधन म्हणजे मुख्यतः डॅश डॅश होय. आता हे बघा, भारतीय प्रबोधन म्हणजे काय, तर वैचारिक जागृती आपला योग्य उत्तर राहणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. आता 17वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश डॅश असे म्हणतात. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे, भंगाची भरती, उधाणाची भरती, ध्रुवीय भरती, विषुववृत्तीय भरती, अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आहे. आणि पर्याय जे 2 असेल, उधाणाची भरती आपला योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. सर, 18वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह डॅश डॅश येथे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हैसूर आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन जे 1 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19 व प्रश्न आहे की खालील पर्यायापैकी बहिर्ग्रह कोणता. आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 ग्रहांची नावे या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की सर, खाली दिलेल्या पर्यायांपैकी बहिर्ग्रह कोणता, तर बुध, शुक्र, पृथ्वी आणि शनी 4 ऑप्शन्स दिलेले आहे. शनी हे काय असणार आहे, तर बहिर्ग्रह असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे डी दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की हरेश्वर सुंदर डॅश डॅश आहे. PYQ आहे, इम्पॉर्टंट आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे, किल्ला आहे, थंड हवेचे ठिकाण आहे, समुद्र किनारा आहे किंवा ऐतिहासिक ठिकाण आहे. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. तर काय आहे, समुद्र किनारा आहे. हरिहरेश्वर हे काय आहे, तर सुंदर समुद्र किनारा आहे. म्हणजे पर्याय जे सी दिलेला आहे, ऑप्शन जे सी असेल आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा जे प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की वैदिक काळामध्ये राज्य व्यवस्थेतील कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणत असत. अशा प्रकारे हा 1 लाइनर प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, ग्रामिणी, विश्पती, भागदूत किंवा करपती. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 3 राहणार आहे, पर्याय जे 3 दिलेला आहे भागदूत आपला या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते. हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि परीक्षेत म्हणजे TET आणि CTET मध्ये वारंवार विचारला जाणारा हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की सर, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करते, तर राष्ट्रपती करते. म्हणजे ऑप्शन जे आपला 3 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे, सॉरी म्हणजे होऊन जातात ते 3 4 3 4, ओके. पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न आहे की दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचा विवाह दक्षिणेतील सामर्थ्यशाली घराण्यात करून नातेसंबंध प्रस्थापित केले. ते घराणे कोणते, डायरेक्ट इनडायरेक्ट प्रश्न अशा प्रकारे आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे, वर्धन घराणा, वाकाटाक घराणा, शुंग घराणे किंवा बहमनी. अशा प्रकारे 4 ऑप्शन्स दिलेले आहे. वाकाटाक आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे, ऑप्शन जे 2 दिलेला आहे आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. सर, 24वा प्रश्न आहे की मगध राज्याचा विस्तार करणारा पहिला राजा कोण होता. सोपा प्रश्न आहे, डायरेक्ट उत्तर आपण लावणार आहोत मित्रांनो, कारण जे प्रश्न सोपे असतात त्याचे डायरेक्ट उत्तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बिंबिसार आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. नव्या
कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात अशा प्रकारे वन लाइनर हा प्रश्न सुद्धा दिलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. विधेयक असे म्हणतात. ऑप्शन जे डी 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 26 वा जे प्रश्न आहे सर, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये येत आहे, म्हणजे पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी. काही इंपॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. 21 जून 2026 रोजी तुम्हाला हे प्रश्न डायरेक्ट परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते, अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सांबर सरोवर, पँगॉंग सरोवर, लोणार सरोवर किंवा वुलर सरोवर. तर वुलर सरोवर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे, कारण भारतातील जे सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर आहे ते वुलर सरोवर आहे. म्हणजे पर्याय जे डी दिलेला आहे, ऑप्शन जे डी दिलेला आहे आपलं योग्य उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27 सर, 27 वा प्रश्न आहे की पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस डॅश डॅश असे म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. जिरायती शेती म्हणतात, ऑप्शन जे 3 असेल, किंवा कोरडवाहू शेती म्हणते, म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 सर, 28 वा प्रश्न आहे की युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, तांबडा समुद्र किंवा भूमध्य सागर. तर हे बघा ऑप्शन जे डी दिलेला आहे, पर्याय जे 4 दिलेला आहे भूमध्य सागर आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 4 असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29 वा प्रश्न आहे की अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश डॅश यांना प्रसिद्धी मिळाली. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शनचे 4 पर्याय दिलेले आहे. हरून अल रशीद आपला या ठिकाणी योग्य उत्तर राहणार आहे. पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 30वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की गोवा राज्यातील, हा प्रश्न पेपर 1 मध्ये पण आला होता, पेपर 2 मध्ये पण आला होता. हा प्रश्न 3-4 वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे. गोवा राज्यातील सांस्कृतिक उत्सव डॅश डॅश अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. गणेश उत्सव, नवरात्र, दसरा किंवा दसरा असेल ते कार्निवल. तर हे बघा ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आपण पेपर 1 आणि पेपर 2 समाजशास्त्र विषयासाठी पाहिले आहेत. मित्रांनो, अपडेट क्वेश्चन सेट अवेलेबल आहे. पेपर 1 साठी 50 प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये हिंदीची 10 प्रश्नपत्रिका, मराठीची 10 प्रश्नपत्रिका, बालमानसशास्त्रासाठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, म्हणजे सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये स्वतंत्र आन्सर की दिलेली आहे. परिसर अभ्यास 10 प्रश्नपत्रिका आणि गणित विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका. म्हणजे पेपर 1चा जे आपला पॅक आहे मित्रांनो ते 499 मध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. पेपर 2 साठी आपल्याकडे 4 विषय आहे, हिंदी, मराठी, बालमानसशास्त्र आणि समाजशास्त्र. हे सुद्धा तुम्हाला 399 मध्ये या ठिकाणी दिले जाणार आहे. आणि जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2चे टोटल क्वेश्चन सेट पाहिजे मित्रांनो, म्हणजे प्रत्येक विषयासाठी 10 प्रश्नपत्रिका असणार आहे, तर 699 आपण एक कॉम्बो पॅक तयार केलेला आहे. ते तुम्ही परचेस करू शकतात. व्हाट्सअप नंबर दिलेला है, लिमिटेड ऑफर है. या नंबर पर व्हाट्सअप करून तुम्हें परचेस कर सकता. क्वेश्चन सेट आपको पीडीएफ के स्वरूप में मिलेंगे, नोट दिया गया है दोस्तों. तो इस नंबर पर आपको क्या है व्हाट्सअप कर इसको परचेस कर लेना, क्योंकि मैं आपको बता रहा हूँ कि परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट क्वेश्चन जो है दोस्तों इस क्वेश्चन सेट में होने वाले हैं. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.